नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेच्या पुढील हप्ते संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार, कोणते शेतकरी पुढील हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, याचबरोबर फार्मर आयडी म्हणजे काय, शेतकऱ्यांना पुढील हप्ता नमो आणि पीएमचा येण्याकरता कोणती महत्त्वाची 3 कामं करायची आहेत आणि ही नमो शेतकरीच्या पुढील हप्त्याची आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची यादी कशी बघायची, पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरीचा 6वा आणि पीएम किसानचा 19वा हप्ता हे कोणत्या तारखेला येणार आहेत, याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी आता मी तुम्हाला काही माहिती देणार आहे, त्या हप्त्यासाठी पात्र होणारे शेतकरी कोणते आहेत ही सगळी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊया सर्वप्रथम की नमो शेतकरीचा 6वा आणि पीएम किसानचा 19वा हे 2 हप्ते एकत्र येणार का। भरपूर शेतकऱ्यांनी प्रश्न केले होते, याचं उत्तर आहे हो। कारण की केंद्र सरकारने जे काही पीएम किसान योजना सुरू केलेली आहे, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे। त्यामुळे पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। ते पण नमो शेतकरीचे 2000 आणि पीएम किसानचे 3000 येऊ शकतात। कारण की राज्य सरकारनं सांगलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार आणि 6000 रुपयावरून 9000 रुपये आम्ही या योजनेचे करणार। परंतु सरकारने अजूनही घोषणा केली नाही, परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होऊ शकते। त्यामुळे नमो शेतकरीचा पुढचा हप्ता 2000 ऐवजी 3000 रुपयाचा शेतकऱ्यांना येऊ शकतात। 2000चे हप्ते पहिले 3 भेटत होते, आता 3000चे 3 हप्ते असे एकूण 9000 रुपये नमो शेतकरीचे भेटण्याची शक्यता आहे। तसं जर झालं तर नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचे 3000 आणि पीएम किसानच्या 19व्या हप्त्याचे 2000 असे एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5000 रुपये जमा होणार आहेत। आता ह्या हप्त्यासाठी पात्र होण्याकरिता शेतकऱ्यांना काय करावं लागणार हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम शेतकऱ्यांना फार्मर आयडी सध्याच का बंधनकारक करण्यात आला नाही, त्यामुळे फार्मर आयडी काय सध्याच का बंधनकारक करण्यात आलं नाही, तरी पण शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आपला काढून घ्यावा। सीएससी केंद्रामार्फत आता सध्या फार्मर आयडी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे कोणत्या सीएससी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्यावे। कारण की शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत पात्र ठरवल्या जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर आता 3 कामं कोणती महत्त्वाची, लँड सीडिंग यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आधार सीडिंग यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि केवायसी यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमची लँड म्हणजे जमीन नावावर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता काही शेतकऱ्यांची जमीन नावावर असून सुद्धा लँडचा प्रॉब्लेम नो दाखवत आहे। तसा जर लोचा प्रॉब्लेम असेल तर तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तो प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करू शकता। याचबरोबर लँडचा प्रॉब्लेम शिवाय केवायसीचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तुम्ही पीएम किसानची केवायसी करून घ्या। पीएम किसानची केवायसी केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते येणार नाहीत। बरेचसे शेतकरी विचारतात की दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे, मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही। तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करण्याची गरज नाही। कारण की पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे। त्यामुळे पीएम किसानचे लाभार्थी नमो शेतकरीसाठी घेतलेले आहेत। याचबरोबर आधार सीडिंग, तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आणि तुमचा आधार सीडिंग इनॲक्टिव्ह झालेला असेल, नो असेल, तसा काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या। कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासामध्ये NPCIला लिंक होतं। त्यामुळे तुम्हाला ते जरी जमत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं जुनं असेल तर ते बँकेमध्ये जाऊन तुम्ही लिंक करून घेऊ शकता। हा झाला महत्त्वाचा विषय। आता भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, पीएम किसानसाठी आणि नमो शेतकरीसाठी राज्यातील किती शेतकरी पात्र आहे आणि मी त्याच्यामध्ये पात्र आहे का, असा भरपूर शेतकऱ्यांनी प्रश्न केलेला होता। याचं उत्तर आहे, पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढील हप्त्यासाठी राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र आहेत। आणि तुम्ही पात्र आहेत का नाही आहेत ते तुम्हाला कसं चेक करायचे ते सर्वप्रथम सांगतो। तुम्हाला pmkisan.government.in या संकेतस्थळावर जायचं आहे। त्या संकेतस्थळावरती गेल्यावर बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आपलं राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपल्या गावाचं नाव
क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्या गावाची यादी येईल आणि तुमच्या गावामध्ये तुमचं जर नाव असेल त्या यादीमध्ये जर तुम्ही पात्र आहात असं समजू शकता. आता शेवटचा प्रश्न, नमो शेतकरी आणि PM किसानचा पुढील हप्ता कधी येणार? तर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अद्यापर्यंत याची तारीख जाहीर झाली नाही, परंतु 20 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. सध्या वितरण न होण्याचं कारण म्हणजे सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे आचारसंहितेमध्ये कोणत्या निधीचं वितरण होत नसतं. हे मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.